मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल विच इज स्नेहा डायरीज. तर रोजची तुम्हाला सवय झाली असेल व्लॉगची. माझी सुरुवातच किचनमध्ये होते, पण आता 2 दिवसापासून मी गाडीतून व्लॉगची सुरुवात करते. कारण आज कामच तसं आहे. आम्हाला जायचं आहे कमांड हॉस्पिटल, डेंटलमध्ये जायचं आहे आणि त्यासाठी आम्ही भरपूर कामं सोडून आम्ही लवकर चाललो आहे. कारण डेंटलमध्ये जर गर्दी जास्त झाली ना तर नंबर लवकर येत नाही. त्यामुळे आम्ही पहिला तिकडे जाऊन येणार आहे आणि नंतर मी घरची कामं सगळी आवरायची असं ठरवले. त्यामुळे आज कॅन्टीनचं पण काम आहे, थोडंसं कॅन्टीनचं साहित्य पण घ्यायचं आहे, तेही करायचं आहे अजून काम. त्यामुळे आम्ही जरासं लवकर आता दोघंच चाललो आहे. आम्ही मुलांना बोलले होते की या म्हणून, तर मुलं बोलली की नाही आम्हाला नाही यायचं, तुमचं तुम्ही जाऊन या. तर त्यासाठी अजून 1-2 कामं आहेत, तेही करेन. चला मग आता ह्या व्लॉगला आपण कंटिन्यू सुरुवात करूया. आम्ही गेलो होतो हॉटेल रायरीमध्ये, डिनरसाठी गेलेलो होतो. फिश खायची होती मुलांना, त्यांनी जिद केली म्हणून गेलो. मग सगळ्यांनी आपले आपले मोबाईल सोबत घेतलेले होते. जेवण झालं आणि टेबलवरतीच मुलांनी मोबाईल विसरला. त्याच्यानंतर आम्ही घरी परत आलो. पूर्ण जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर शोधायला सुरुवात केल्यानंतर आम्हाला मोबाईल कुठेच दिसेना. गाडीत जाऊन चेक केला, सगळीकडे चेक केला आणि मोबाईल मुलांनी सायलेंटवर ठेवलेला होता. कॉल कंटिन्युअसली आम्ही करत होतो, तरी सुद्धा तो कॉल कोण पिक करत नव्हतं. मग त्याच्यानंतर 7-8 बेल वाजल्यानंतर एक टाइम त्यांनी उचलला आणि त्यांनी सांगितलं की हॉटेल रायरीमध्ये मोबाईल आहे आणि 12:30 वाजले होते, त्यामुळे त्या इतक्या रात्री तर जाणं शक्य नव्हतं. मग त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली की आम्ही उद्या सकाळी येऊन घेतला तरी चालेल का. बोलले की ठीक आहे चालेल, उद्या 11 नंतर तुम्ही कधीही या आणि हा मोबाईल तुम्ही घेऊन जा. तर आता आम्हाला इथून झाल्यानंतर काम तिथे जाऊन तो मोबाईलही घ्यायचा आहे. तर मुलं अशी कधी घाई करतात आणि काही ना काही सोडून येतात इतर ठिकाणी. त्यामुळे मुलांच्याकडे इतकी मोठी झाली तरी सुद्धा अजून लक्ष देणं खूप गरजेचं राहतं. आणि तो जर मोबाईल मिळाला नसता तर म्हणजे कोणी जर रिसीव्ह केला नसता तर आम्हाला समजलं सुद्धा नसतं की तो मोबाईल आहे कुठे. आमच्या आर्मी एरियाची एक सुंदरता बघा. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वडाची इतकी मोठी झाडं दिसतील आणि त्याच्या पारंब्या खाली येऊन त्यातून परत दुसरं वडाचं झाड तयार झालेलं तुम्हाला पूर्ण आर्मी एरियामध्ये दिसेल. मी जिथे पहिला क्वार्टर्समध्ये होते तिथे तर इतकी भली मोठी झाडं होती आणि आता ह्यानं तर पूर्ण सावली केली. इतकी मोठी झाडं, ह्याची फांदी दुसऱ्या रोडला टच झाली. एका झाडाची फांदी दुसऱ्या रोडच्या साईडला जाऊन तिथे दुसरे झाड तयार झालेली आहेत. इतकी मोठी ही वडाची झाडं आहेत. विचार करा किती वर्षापूर्वीपासूनची ही झाडं असतील. हे पहा, हॉस्पिटल, कमांड हॉस्पिटल. पुण्यातील सर्वात मोठं कमांड हॉस्पिटल. कदाचित आतमध्ये आता मला व्लॉग घेता येणार नाहीये कारण हा रिस्ट्रिक्टेड एरिया आहे ना, तर इथं मी व्लॉग वगैरे नाही करू शकत. तर गाडीमधून जितकं पॉसिबल होतं मी तितकाच व्लॉग बनवते आणि जिथे करणं मला पण सेफ नाही वाटत मी तिथे नाही व्लॉग बनवणार. सुंदरता आणि स्वच्छता पहा, याच्यातूनच आर्मीचा डिसिप्लिन आपल्याला दिसून येतो.
आम्ही पोहोचलो आहे आता कमांड हॉस्पिटलमध्ये आणि हे नंबर लावून आम्ही आता कमांड हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे. नंबर लावण्यासाठी आता वेटिंग चालू आहे. बघूया आता किती नंबर मिळतो माहिती नाही आहे. मला शोल्डरचा पण पेन आहे ना, तेही दाखवायचं आहे. त्यासाठी मी आता नंबर लावून आहे. तुझा टोकन नंबर 7 आहे डेंटलमध्ये आणि स्किनमध्ये 12 नंबर. आता माझी डेंटलची ट्रीटमेंट झाली. त्यांनी फक्त फिलिंगच करून दिली. तात्पुरतं त्यांनी वेटिंग करायला सांगितलं की ही फिलिंग जर राहिली तर ठीक आहे, नाही तर त्याच्यावरती कॅप बसवता येईल. कारण कॅप बसवण्यासाठी जर आपण प्रयत्न केले ना, आपला दात पहिल्यांदा डेड करावा लागतो आणि त्यानंतरच त्याच्यावरती कॅप बसते. तर त्याच्यामुळं काय केलं, पहिल्यांदा आता फिलिंग करून दिली आणि त्यानंतर मग आता ही जर राहिली तर ठीक आहे, नाहीतर मग कंटिन्युअसली मग ट्रीटमेंट चालू राहणार आहे. फुलं बघा किती सुंदर यांनी सगळं हे केलं आहे. डिसिप्लिन म्हणजे डिसिप्लिन आहे इथं. साप ब्लॅक कॉफी आणि हेझलनट. जस्ट आमच्या सगळ्या ट्रीटमेंट झाल्या. ह्यांना दाखवायचं होतं, ह्यांनी पण दाखवलं. माझं पण फिलिंगची वगैरे सगळी कामं करून घेतली आम्ही सगळी पूर्ण आता. आणि आता आम्ही चालू आहे कॅन्टीनला. आता कॅन्टीन घेताना पण मला आता वेळ लागणार आहे. नाही म्हटलं तर आता 2 तास तरी माझा आता तिथे जाणार आहे आणि मग त्यानंतर आम्ही घरी जाणार आहे. जे आर्मी क्वार्टर्समध्ये सुख आहे ना, ते कुठंच नाही. काय म्हणताय, आपल्याला रिटायरमेंट नंतर ही लाईफ बघायलाच भेटणार नाही आता. त्यामुळे आपल्याला लई वाईट वाटते. साहित्य वगैरे सगळं घेऊन झालं. आता आम्ही इतक्या लेट घरी चाललोय, अजून मी जेवलेलीही नाही आहे. घरी मुलांना काहीतरी करून खायला सांगितलं होतं आणि आता चालले. आता हे का टाकलंय यात, मला हा बेल्ट नेहमी गळ्याला लागतोय, त्याच्यामुळे मी हे असे हँकी टाकते, नॅपकिन टाकते काहीतरी आणि मग त्याच्यावरून बेल्ट लावते. आम्ही आता परत हॉटेल रायरीमध्ये आलोय, कारण काल आमचा रात्री मोबाईल विसरला होता ना, तो घ्यायसाठी आलो. इतका लेट झालाय, घरी मी काही स्वयंपाक बनवलेला नव्हता. आता आम्ही इथं आता जेवणार आहे आणि त्यानंतर घरी जाताना पार्सल घेऊन जाणार आहे. अरे वा, नाही थांब बस बस. अरे बापरे, चपाती आवडायला लागली.
हळू खा. चपाती खाताना तू भाकरी खाणार नाहीस है ना? नाही बाबा, कायच नाही आणलं तुला. आणलेलं तू आला नाहीस म्हणून मी दुसऱ्याला दिलं. चला बाय. चल, हे बघ याच्यात आणलं होतं, चपाती आणली होती पण नाही आणलं. अरे हे नको. वेड आहेस काय? असं करायचं? नाही आणलं. अरे नाही आणलं.